हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू DKC ऑन अकॅडमी. आणि चालू घडामोडी 1 ते 15 जानेवारी 2021 या 2021मधील पहिल्या महिन्यामधील 1 ते 15 तारखेपर्यंतचे जे अतिमहत्त्वाचे चालू घडामोडीवरील 100 प्रश्न आहेत ते आपण आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर पाहूया आपला आजचा चालू घडामोडीमधील आपला जो पहिला प्रश्न आहे अतिमहत्त्वाचा, तो म्हणजे आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? झोंग शान या व्यक्तीचं आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणना झालेली आहे. आणि प्रश्न दुसरा आहे, विवाह अनुदान योजना कोणत्या राज्याने सुरू केली? विवाह अनुदान योजना उत्तर प्रदेश. आपला प्रश्न तिसरा आहे, 6वे इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलमध्ये प्रथम क्रमांक कोणाला मिळाला? इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल यामध्ये जो प्रथम क्रमांक मिळालेला आहे, दीप्ती गणपती हेगडे यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. प्रश्न चौथा आहे आपला, तिहान सिस्टीम कोणत्या संस्थेने लॉन्च केली? IIT हैदराबाद. पहा मित्रांनो, IIT हैदराबाद, खरगपूर अशा जे प्रश्न असतात यावर हमखास आपल्याला चालू घडामोडीमध्ये एक प्रश्न विचारला जातो. प्रश्न पाचवा आहे, भारताने कोणत्या देशासोबत अवकाश शांतीपूर्ण करार केला? लक्षात घ्या, अवकाश शांतीपूर्ण करार भूतान या देशासोबत आहे. पहा, बऱ्याचशा वेळेस आपल्याला विदेशी देशासोबतचे करार असतील तर जी प्रगत राष्ट्र आहे त्याविषयीच आपल्याला माहिती असते, परंतु भूतान, नेपाळ ही आपली शेजारील राष्ट्र आहे, यांसोबत झालेले करारसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रश्न सहावा आहे, DRDOने कोणत्या ठिकाणावरून सहाय्यक NG एअर ड्रॉपचे परीक्षण केले? लक्षात घ्या, गोवा. काही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. 5 जे प्रश्न महत्त्वाचे आहेत आपल्या चालू घडामोडीमध्ये, प्रत्येक परीक्षेमध्ये हा घटक असतो. प्रश्न 7वा आहे, मुलग मेडलचा विजेता अजिंक्य रहाणे. प्रश्न 8वा आहे, रक्षा मंत्रालयाने कोणत्या कंपनीला ग्रीन चॅनलचा दर्जा दिला? ग्रीन चॅनल लक्षात घ्या, सुरक्षा मंत्रालय आहे आपलं, L&T डिफेन्स या चॅनलला दिलेला आहे. पहा, आपला प्रश्न 9 आहे, भारतीय रेल्वे बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष. आता नवीन वर्ष आहे, या नवीन वर्षामध्ये नवनियुक्त अध्यक्ष ज्या झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रश्न 10वा आहे, मल्टी मॉडल लॉजिस्टिक हब आणि मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब कोणत्या शहरात उभारले जाणार आहे? तर ग्रेटर नोएडा या शहरामध्ये मल्टी मॉडल लॉजिस्टिक हब आणि मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारले जाणार आहे. आता आपला प्रश्न 11वा आहे, कोणत्या बँकेने महिला एंटरप्रेन्युअर फंड स्कीम सुरू केलेली आहे? लक्षात घ्या, महिला एंटरप्रेन्युअर फंड स्कीम पंजाब नॅशनल बँक PNB. प्रश्न आपला 12वा आहे, भारताचे पहिले इथेनॉल संयंत्र कोठे उभारले जाणार आहे? छत्तीसगड राज्यामध्ये उभारले जाणार आहे. इथेनॉलशी संबंधित प्रश्न आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. पहा, आपला प्रश्न 13वा आहे, आय कॅन अपॉन अ लाईट हाऊस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शांतनू नायडू यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. पहा, पुस्तकं आणि त्यांची लेखक हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये एका पुस्तका आणि त्याच्या लेखकावरती आपल्याला प्रश्न विचारला जातोच. प्रश्न 14वा आहे, यामध्ये कोणत्या राज्यात पहिला जिंजर प्रोसेसिंग प्लांट लॉन्च केला? तर मेघालय राज्यामध्ये पहिला जिंजर प्रोसेसिंग प्लांट लॉन्च करण्यात आलेला आहे. 15वा प्रश्न आहे, भारताचा 67वा ग्रँड मास्टर कोण आहे? ग्रँड मास्टर तुम्हाला माहीत आहे, पहा, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित असतो. लिओन मेंडोका हा आपला 67वा ग्रँड मास्टर ठरलेला आहे. काय हरकत नाही. आपला प्रश्न 16वा आहे मित्रांनो, इंडियन मेडिकल असोसिएशनचे म्हणजे IMA चे नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर जयलाल
आपला प्रश्न 17वा आहे, सेबीने रिलायन्स इंडिया लिमिटेडवर किती रुपयाचा दंड लावला? लक्षात घ्या, सेबीने नुकताच रिलायन्स इंडिया लिमिटेडवरती दंड लावलेला आहे आणि तो दंड आहे 25 कोटी. प्रश्न 18वा आहे, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे नवनियुक्त अध्यक्ष सोमा मोंडल. प्रश्न 19 आहे, अटल जंक्शन कोणत्या रेल्वे स्टेशनचे नाव ठेवलेले आहे? लक्षात घ्या, अटल जंक्शन म्हणून हबीबगंज रेल्वे स्टेशन याचे नवीन नामकरण करण्यात आले आहे आणि त्याचं नाव आहे अटल जंक्शन. आपला प्रश्न 20वा आहे पहा, ICC कसोटी क्रमवारीत प्रथम देश न्यूझीलंड. चलो मित्रांनो, आपला पुढचा 21वा प्रश्न आहे, कोणत्या बँकेने डिजिटल पेमेंट इंडेक्स सुरू केलेला आहे? लक्षात घ्या, DPI म्हणजे डिजिटल पेमेंट इंडेक्स आणि तो RBIने सुरू केलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. प्रश्न 22, रामेश्वरम हिंदी पत्रिका पुरस्कार रवीश रंजन शुक्ला. आपला 23वा जो प्रश्न आहे तो काय, क्वीन एलिझाबेथ नागरिक सन्मान नाइटहुडने कोणाला सन्मानित केले? लक्षात घ्या, लुईस हॅमिल्टन यांना केलेला आहे पहा. आणि आपला जो 22वा प्रश्न होता, रामेश्वरम हिंदी पत्रिका पुरस्कार हा रवीश रंजन शुक्ला, हाही महत्त्वाचा आहे. प्रश्न 24वा आहे, खादी एवं ग्रामोद्योग आयोगाने कोणत्या नावाने ई-कॉमर्स पोर्टल लॉन्च केलेलं आहे? ekhadiindia.com. लक्षात घ्या. 25वा प्रश्न आहे, NCCचे नवनियुक्त महानिदेशक तरुण कुमार. हा जो प्रश्न आहे पोलीस भरती असेल यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. प्रश्न 26वा, ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्स 2021ची क्रमवारी यामध्ये प्रथम आहे जेफ बेजोस आणि 12व्या स्थानावर आपला भारतीय व्यक्ती आहे म्हणजे मुकेश अंबानी. प्रश्न 27वा आहे, सबरीमाला विजन कोशम. लक्षात घ्या, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? KS विजयनाथ. चर्चित पुस्तके आणि चर्चित व्यक्ती यांची पुस्तके ही दोन्हीही अत्यंत महत्त्वाची आहेत. पाहूया आपला 28वा प्रश्न, कोणत्या राज्याने 1000 प्रशिक्षित नर्स ब्रिटन या देशामध्ये पाठवलेले आहेत? तर अर्थात कर्नाटक या राज्याने 1000 प्रशिक्षित नर्स ब्रिटन या देशामध्ये कोरोना काळामध्ये पाठवलेल्या आहेत. प्रश्न 29वा आहे, DCGIने कोविड-19 व्हॅक्सिनसाठी कोणत्या लशीला मान्यता दिली? लक्षात घ्या, DCGI अत्यंत महत्त्वाचं आहे पहा. पहिली जी लस आहे ती कोविशिल्ड याला दिलेली आहे, दुसरी लस आहे कोव्हॅक्सिन आणि तिसरी लस आहे झायकोडी. लक्षात घ्या, अशा 3 लसींना DCGIने मान्यता दिलेली आहे. प्रश्न 30, प्रधानमंत्री आवास योजनेनुसार सर्वश्रेष्ठ निर्माण पुरस्कार 2020चा अब्दुल लतीफ गनई यांना मिळालेला आहे. प्रश्न 31, साऊथचा दादासाहेब फाळके पुरस्कार 2020 कोणाला मिळाला? लक्षात घ्या, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जसं दादासाहेब फाळके पुरस्कार असतो त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये सुद्धा टॉलिवूड म्हणून गणलं जातं. त्या ठिकाणी साऊथचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा ॲक्टर धनुष याला मिळालेला आहे. प्रश्न आपला 32वा, इंस्टाग्रामवर 25 कोटी फॉलोअर असणारा पहिला व्यक्ती कोण आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा पहिला असा व्यक्ती आहे, खेळाडू की ज्याने इंस्टाग्रामवर 25 कोटी फॉलोअर्स बनवले आहेत. प्रश्न 33वा आहे, कोणाच्या नेतृत्वात केंद्र सरकारने दक्षिण एशियाई केंद्रित सुरक्षा समिती स्थापन केली? लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. राम विनय शाही, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. पाहूया आपला 34वा प्रश्न, ब्रिटन येथील नवनियुक्त उपायुक्त कोण? अलेक्झांडर एलिस. काही देशामध्ये आपण उपायुक्त असते आणि काही देशामध्ये राजदूत म्हणून नियुक्ती केली जाते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. प्रश्न
35वा आहे, कोणत्या राज्यात ट्रायफूड स्थापन केले आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये ट्रायफूड स्थापन केलेले आहे. प्रश्न 36वा आहे, कोणत्या राज्यात गर्भपात वैध नियम बनवला गेलेला आहे नुकताच? अर्जेंटिना या राज्यामध्ये म्हणण्यापेक्षा देशामध्ये आहे पहा. प्रश्न 37वा, न्यू शक्ती शांती योजना कोणी सुरू केली? LICची न्यू शक्ती शांती योजना आहे पहा. प्रश्न 38वा आहे, कोणत्या देशात हॉस्पिटल सेवा असणारी लाईफलाईन एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली आहे? भारत. प्रश्न 39वा, कीप शार्प बिल्ड अ बेटर ब्रेन ॲट एनी एज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कीप शार्प संजय गुप्ता चर्चित व्यक्ती आहेत म्हणून त्यांचं पुस्तकसुद्धा चर्चित आहे पहा. हा जो लाईफलाईन एक्सप्रेस क्वेश्चन आहे हा पोलीस भरती तसेच रेल्वेशी संबंधित ज्या वेगवेगळ्या परीक्षा होतील त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पाहूया प्रश्न 40, एशिया पॅसिफिक गुगल क्लाउडचे नवनियुक्त अध्यक्ष कोण? तर आहे करण बाजवा हे गुगल क्लाउडचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत. प्रश्न 41, फ्लाय बिग एअरलाईन कोणत्या देशात सुरू झाली? अर्थातच भारत. प्रश्न 42, सिंगापूर उत्कृष्ट मॉडेल 2020 पुरस्कार लक्षात घ्या श्वेता झा या मॉडेलला मिळालेला आहे. प्रश्न 43वा, भारतीय सैन्यात मानवी अधिकार कमिटीचे अध्यक्ष कोण? गौतम चव्हाण. प्रश्न 44वा आहे, डॉक्टर अब्दुल कलाम सायंटिस्ट पुरस्कार 2021 डॉक्टर अमित केसरवानी यांना मिळालेला आहे. प्रश्न 45, भारतातील पहिला बुद्धिस्ट थीम पार्क लक्षात घ्या बुद्धिस्ट थीम पार्क कोणत्या शहरात उभारला जाणार आहे? सांची या शहरामध्ये उभारला जाणार आहे पहा. प्रश्न 46, DRDOचा सुरक्षेचा डिफेन्स टेक्नॉलॉजी ॲब्झॉर्प्शन अवॉर्ड डिफेन्स टेक्नॉलॉजी ॲब्झॉर्प्शन अवॉर्ड कोणाला मिळाला? सेंटम इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. प्रश्न 47, इंडियाज 71 इयर टेस्ट या पुस्तकाचे लेखक कोण? R कौशिक. प्रश्न 48वा आहे, माय इयर्स विथ राजीव या पुस्तकाचे लेखक वजाहत हबीबुल्लाह यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे पहा. IMP आहे. 49वा प्रश्न आहे, इंडियन स्टँडर्ड डे कधी असतो? 6 जानेवारी रोजी. 50वा प्रश्न आहे, द लिंक्डइन ब्लॅक बुक याचे लेखक कोण? श्रुती कौशिक. प्रश्न 51 आहे, वुमन इन्स्पायर्ड अवॉर्ड 2021 डॉक्टर उमा कुमारी शहा. प्रश्न 22वा आहे, यम पेन्शन ॲप्लिकेशन कोणत्या राज्याने बनवले आहे? मणिपूर या राज्याने यम पेन्शन हे ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. प्रश्न 53 आहे, सोमालिया देशातील नवनियुक्त राजदूत वीरेंद्र कुमार पॉल. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण का सोमालिया देश कायमच चर्चेमध्ये असतो पहा. 54वा आपला प्रश्न आहे, जगातील पहिली डबल स्टेक लॉंग हॉल कंटेनर ट्रेन सुरू करणारा देश कोणता? भारत. 55 प्रश्न आहे, फतेह स्वदेशी रॉकेट प्रणाली कोणत्या देशाची आहे? लक्षात घ्या फतेह 1 ही स्वदेशी रॉकेट प्रणाली ही पाकिस्तान या देशाची आहे पहा. चला मित्रांनो पाहूया आपला 56वा प्रश्न. यामध्ये खेलो इंडिया हॉकी आईस टुर्नामेंट कोठे आयोजित केलेली? लक्षात घ्या काश्मीरमध्ये. लक्षात घ्या अत्यंत सोपा प्रश्न आहे पहा. आईस टुर्नामेंट हॉकीची काश्मीरमध्येच
57 प्रश्न आहे, कृषी संजीवनी व्हॅन कोणत्या राज्याने सुरू केली? कृषी संजीवनी व्हॅन कर्नाटक या राज्याने सुरू केलेली आहे. प्रश्न पुढचा आहे, पेन्शन को रोको मत अभियान कोणी सुरू केले? IDFC म्युच्युअल फंड. प्रश्न 59, कोणत्या राज्यात विजिलंट नागरिक मोबाईल ॲप लॉन्च केलेला आहे? पहा, जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरशी संबंधित सर्वच प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण चर्चित राज्य आहे. पहा ते. प्रश्न 60, कोणत्या बँकेने सैनिकांसाठी शौर्य सॅलरी खाते सुरू केलेले आहे? लक्षात घ्या, बंधन बँक, शौर्य सॅलरी खाते. 61, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष अभिषेक यादव. प्रश्न 62, विश्व बँकेनुसार भारतीय अर्थव्यवस्था दर किती राहील? 9.6. प्रश्न 63, BBCचे नवनियुक्त अध्यक्ष रिचर्ड शार्प. 64, कोणी इंटरनॅशनल मोनोलिथिक कॉन्फरन्स एज्युकॉन 2020 आयोजित केली? रमेश पोखरियाल निशंक. प्रश्न 65, भारत अमेरिका सैन्यात मुख्य सूचना अधिकारी म्हणून कोणाची निवड झाली? लक्षात घ्या, भारत अमेरिका सैन्यात मुख्य सूचना अधिकारी डॉक्टर राज अय्यर यांची नियुक्ती झालेली आहे. पहा. 66वा प्रश्न आहे, IHS नुसार 2021-22 भारतीय अर्थव्यवस्था दर किती राहील? 8.9%. पहा, आता वेगवेगळ्या संस्थेनुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा दर 2020-21 किंवा 21-22 किती राहील, अशा पद्धतीचे अर्थशास्त्राशी संबंधित तसेच चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. 67वा आपला प्रश्न आहे, SpaceXने तुर्कसॅट 5A हा उपग्रह कोणत्या देशाचा अवकाशात सोडलेला आहे? पहा, तुर्की या देशाचाच होता, नावावरूनच आपल्या लक्षात राहील. पहा, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे नवीन MD कोण? जे व्यंकटरमू. 69वा आपला प्रश्न आहे, NSO नुसार 2020-21 तसेच 2021-22 भारतीय GDP दर किती राहील? लक्षात घ्या, 7.7%. प्रश्न 70 आहे, लायन्स क्लब इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक सदस्य असणारा देश? भारत. लायन्स क्लब इंटरनॅशनलमध्ये भारताचे सर्वाधिक सदस्य आहेत. पहा, बायोलॉजिकल चौक कोणत्या राज्याने बनवला? तेलंगणा. प्रश्न 72, हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये 2021 भारताचा क्रमांक किती? 85वा. 73, टाइमलेस महिंद्रा या पुस्तकाचे लेखक कोण? आदित्य जल दारुखनवाला. 74वा प्रश्न पाय, विश्व हिंदी दिवस 10 जानेवारीला असतो. प्रश्न 50, CRFचे नवनियुक्त अध्यक्ष सुबोध कुमार जयस्वाल, CRPFचे. 76वा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 शतके ठोकणारा पहिला खेळाडू रोहित शर्मा. आणि COP26चे अध्यक्ष अलोक शर्मा. 78, रोड सेफ्टी वीक कधी साजरा करतात? 11 ते 17 जानेवारी या दरम्यान रस्ता सुरक्षा आठवडा असतो. पहा. 79, कोळसा खाणीसाठी सिंगल विंडो योजना कोणी सुरू केली? अमित शहा. प्रश्न 80, RBIने कोणत्या बँकेचे लायसन्स रद्द केलेलं आहे? आपली महाराष्ट्रातील बँक आहे. पहा, वसंतदादा नागरी सहकारी बँक महाराष्ट्रातील. 81, ढाका मॅरेथॉन 2021चे विजेते पुरुषामध्ये बहादूर सिंग, महिलामध्ये पुष्पा भंडारी. 82वा प्रश्न आहे आपला, भारतातील पहिला इंडोर स्की पार्क कुठे उभारला जाणार आहे? कुफरी या ठिकाणी उभारला जाणार आहे. पहिला इंडोर स्की पार्क.
81. यंगेस्ट काइंड किताब कोणाला मिळाला? प्रेमा खेमानी. हे वेगवेगळे पुरस्कार आहेत पा. 82. KVIC द्वारा विकसित खादी प्राकृतिक पेंट कुणी लॉन्च केला? नितीन गडकरी यांनी. कधीही चालू घडामोडीमध्ये सरळ सरळ आपल्याला प्रश्न विचारले जात नाही, थोडेसे फिरून विचारले जातात. त्यामुळे थोडेसे अवघड आणि नवीन वाचणारे प्रश्न आपण घेतलेले आहेत. बिमस्टेकचे नवनियुक्त महासचिव तेंजिन लेकपेन. 84वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात लिथियम भांडारचे शोध लागलेले आहेत? कर्नाटक राज्यामध्ये लिथियम या नवीन धातूचा शोध लागलेला आहे आणि त्याचे भांडाराचे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सापडलेले आहे पहा खूप मोठ्या प्रमाणामध्ये. 85वा प्रश्न आहे आपला, द पॉप्युलेशन मिथ. लक्षात घ्या. इस्लाम फॅमिली प्लॅनिंग अँड पॉलिटिक्स इन इंडिया या पुस्तकाचे लेखक SY कुरेशी. महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. 86. कोणत्या राज्यात व्हॅनेडियम धातू सापडला आहे? अरुणाचल प्रदेश. 87वा प्रश्न आहे आपला, कोणत्या वर्षी भारताचे पेपरलेस बजेट सादर होणार आहे? अर्थातच 2021मध्ये, याच वर्षी होणार आहे पहा. 28. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर मेमोरियल अवॉर्ड कोणाला मिळाला? के वीरमणी. कोणत्या राज्यात भारताचा पहिला राईस ATM उभारले जाणार आहे? पहा पहिले राईस ATM कर्नाटक या राज्यामध्ये उभारले जाणार आहे. प्रश्न 90 आहे, पब्लिक हेल्थ डेंटिस्ट अवॉर्ड 2020 डॉक्टर विनय भारद्वाज. सुभाष मुखर्जी मेमोरियल पुरस्कार 2020 डॉक्टर पिनाकी दत्ता. वेगवेगळे पुरस्कार आहेत, माहीत असणं आवश्यक आहे बा आपल्याला. 92. इबोलाच्या लसीकरणाचा सर्वाधिक साठा कोणत्या देशात बनवला जाणार आहे? स्वित्झर्लंड. इबोला. 93. 26 जानेवारी 2021 प्रजासत्ताक दिन परेडमध्ये कोणत्या देशाची सैन्य तुकडी भाग घेणार आहे? लक्षात घ्या. बांगलादेश. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न 94. बफा नुसार 2021 भारताच्या GDPचा दर 6.7% IMP आहे. लक्षात घ्या, विविध संस्थेनुसार भारताच्या GDPचे जे वेगवेगळे दर असतील ते सर्व महत्त्वाचे आहेत. नीती आयोगाने कोणासोबत WP म्हणजेच वुमन एंटरप्रेन्युअरशिप प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे? फ्लिपकार्टसोबत. ठीक आहे. आपला 96वा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे ब्रेकआउट इकॉनॉमिक्स लिस्टमध्ये स्थान किती? 4. 97 प्रश्न आपला, मनीष चव्हाण यांची कोणत्या देशात राजदूत म्हणून नियुक्ती झालेली आहे? तर पोर्तुगाल या ठिकाणी झाली पाहिजे मनीष चव्हाण. प्रश्न 98 आहे आपला, टेस्ला या कंपनीने कोणासोबत करार केला? टाटा मोटरसोबत नियोजित करार होता पहा, परंतु सध्याही तो आणखीन चर्चाच चालू आहे त्याची. ठीक आहे. प्रश्न 99 आहे, निमजी ऑटो रिक्षा कोणत्या राज्य सरकारने बनवली? लक्षात घ्या. निमजी केरळ कंपनी आहे, KAC कंपनीने बनवलेली आहे. ठीक आहे. आपला प्रश्न लास्ट अँड बेस्ट 100. पुणे तथा केरळ संशोधन संस्थेने कोणत्या वृक्ष जातीचा शोध लावलेला आहे? पहा मित्रांनो, ग्लोबा अँडरसोनी याचा लावलेला आहे आणि ती तिस्ता नदीच्या किनारी आहे. पहा तिस्ता नदीच्या किनाऱ्यावर हा शोध लागलेला आहे. हॅलो फ्रेंड्स, DKC ऑन अकॅडमी, लेट्स डू इट, जॉइन अस फॉर युअर ब्राईट फ्युचर्स. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच प्रत्येक महिन्याचे 200 प्रश्न चालू घडामोडीचे मिळवण्यासाठी आपल्या या DKC ऑन अकॅडमी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.